प्रत्येक गणेशोत्सवात आपल्याला चांगले रस्ते मिळतील आणि गावाला जाता येईल अशी अपेक्षा कोकणवासीय करतात. मात्र यावेळेला सुद्धा खड्ड्यांमधूनच जावं लागणार आहे. आता अगदी गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना ठेकेदाराकडून खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. मात्र यावेळेला तरी आपल्याला या रस्त्यावरून सुसाट जाता येईल का, खड्ड्यांविना हे रस्ते दिसतील का, अशी भोळी भाबडी आशा गणेश भक्तांना आहे. गणेशोत्सव आता काही दिवसावरून ठेपलेला आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरना जो कोकणवासियांचा कोकणाचा प्रवास आहे तो सुरू होणार आहे. आपण जर का पाहिलं तर गेले 15 वर्ष मुंबई गोवा महामार्गावरना कोकणवासियांना खड्ड्यातून प्रवास करायला लागतोय आणि या वर्षी देखील तीच परिस्थिती कायम आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा दौरा केला होता आणि या दौऱ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. खड्डेमुक्त मुंबई गोवा महामार्ग कुठेतरी गणेश भक्तांना वापरायला मिळेल अशी यानंतर आशा फलवित झाली होती. मात्र आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर गणेश उत्सव आता काही दिवसावरून ठेपला तरी देखील मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम केलं जात आहे. कुठेतरी या ठिकाणी अशीच प्रतिक्रिया उमटत आहे की तहान लागल्यानंतर जी विहीर काढण्याची म्हण आहे तशीच अवस्था आतल्या या ठिकाणी जे डिपार्टमेंट असेल त्याचप्रमाणे ठेकेदार असेल यांच्याकडनं होताना दिसत आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.